पण सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. काय नेमकी महत्त्वाची माहिती? सक्षम ताटे यांची हत्या, निर्गुण हत्या, बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या, ठेसून हत्या, ही जी हत्या आहे ही जगाला दखल घेणारी आहे. आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून मारलं जाऊ शकतंय हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल इतक्या म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे. आणि या हत्येच्या संबंधानं जे काही महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखलपात्र आहे, दखल घेतलीच गेली पाहिजे त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे. प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही. परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे, त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाच्या विरुद्ध आहे. संविधानानं सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जेव्हा प्रेम असतंय त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे. परंतु काही म्हणजे जे लोक माथे फिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याचे लोक असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात, ज्या प्रकारे मामिडवार कुटुंब आहे, ह्या मामिडवार कुटुंबानं काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या गोष्टी कायदाबाह्य आहेत, त्या गोष्टी अद्याप FIR मध्ये आलेल्या नाहीत, त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत. त्या गोष्टी आज माननीय पोलीस DYSP त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार नावाचा जो पोलीस आहे, कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही, असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात. ह्या व्यक्तींनी 27 तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आचल मामिडवार जी म्हणजे सचिनची प्रिय आचल मामिडवार जी सक्षम ताटेंची मैत्रीण होती, त्यानंतर तिचं म्हणणं आहे की प्रियसी होती आणि तिचं म्हणणं आहे की त्यांनी लग्न सुद्धा त्याच्यासोबत केलं. ह्या 3 गोष्टी यांना ज्या प्रकारे आचल मामिडवारला पोलीस स्थानकात 27ला सकाळी नेण्यात आलं हे अत्यंत वेदनादायी आहे. म्हणजे खून होण्याच्या आधी एक कट रचला गेला आणि पोलीस स्टेशनला नेऊन आचलला सांगितण्यात आलं की तू खोटी तक्रार कर. कोणाच्या विरुद्ध? सक्षमच्या विरुद्ध. परंतु तिने खोटी तक्रार देण्यास नकार दिला. त्यावेळेस पोलीस स्थानकात हा जो अधिक कर्मचारी आहे, काय नाव त्याचं, धीरज कोमुलवार आणि त्याचे साथीदार, त्याच्या समोर आचलला हे जे आरोपी आहेत, या आरोपी मधला जो आरोपी आहे, काय नाव त्याचं, त्या आरोपीचं हिमेश मामिडवारनं मोबाईल फोडला. त्याचबरोबर तिला पोलीस स्थानकात मारहाण केली की खोटी तक्रार दे म्हणून, आणि हे तक्रार देऊन ॲग्रेशन मध्ये मारहाण केली असं दाखवायचं एक कुभांड रचण्यात आलं होतं. परंतु तिने तक्रार दिली नाही. आणि एवढंच नाही झालं तर ही हत्या झाल्याच्या नंतर यांनी काय केलं तर ही जी आचल मामिडवार जी मुलगी आहे हिला घेऊन पसार झाले. आरोपी गुन्हा करून आरोपी हत्या करून पसार कसे झाले हा शोधण्याचा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये मुख्य रोल सुद्धा धीरज कोमुलवारचा आहे. आणि आरोपींना नंतर अटक करून आणल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये धमक्या देण्यात आल्या, विटनेसेसला धमक्या देण्यात आल्या, बुक्क्या दाखवून धमक्या देण्यात आल्या, मुश्या दाखवून धमक्या देण्यात आल्या. हिमेश मामिडवारनं मुच्छा दाखवून धमक्या देण्यात आल्या. आणि हे सुद्धा तिला सांगण्यात आलं की सुटून आल्याच्या नंतर ताटे कुटुंबाला खतम करून टाकतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी FIR 2 नंबरचा FIR होणं आवश्यक आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी DYSP काय नाव त्यांचं प्रशांत शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी मला सांगितलंय
की ते गुन्हा दाखल करतील. त्यांनी हेही सांगितलंय की ह्या जबाबाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या कोणतं कोमुलवार आहे त्याला वर्दीत राहण्याचा किती अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याला निलंबन सुद्धा होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर SP साहेबांना आणि DYSPंना दोघांना सुद्धा बोललोच फोनवर. दोघांना सुद्धा सांगण्यात आलं की कायदेशीर दृष्ट्या या तिन्ही म्हणजे वडील संगीता आई ताई त्याचबरोबर आमची अचल ताई यांना पोलीस संरक्षण आणि वडिलांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सांगण्यात आलंय. DYSPंनी त्या गोष्टीला सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आज किंवा आज लेट इव्हिनिंग पर्यंत किंवा उद्यापर्यंत संरक्षण दिलं जाईल. कारण आरोपींजवळ गोळ्या होत्या. आरोपींजवळ गोळ्या असताना आरोपींनी गोळ्या मारलेल्या असताना FIR मध्ये गोळी मारल्याचं दिसून येत नाहीये आणि त्यामुळं बंदुकीच्या गोळ्या बंदुका त्याचबरोबर त्या पुढे जाऊन पोलीस स्थानकातल्या धमक्या हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की आरोपींना भीती नाहीशी झालेली आहे आणि जेव्हा आरोपींना भीती नाहीशी होते तेव्हा संरक्षण करणं कायदेशीर दृष्ट्या त्या कायद्यान्वये त्या ऍक्टनुसार पोलीस संरक्षण हँकी फँकीसाठी नाही आहे. पोलीस संरक्षण हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे. मनुष्याचं रक्षण म्हणजे कायद्याचं रक्षण आहे. हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि कायद्यामध्ये लिखित आहे आणि त्यामुळं संरक्षण देण्याचं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केले. CCTV फुटेज किती वेळाचं कधीचं कसं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे आणि हे त्याचबरोबर ह्या पूर्वी सुद्धा जे सक्षम आहे ताटे जे मयत आहे ज्याचा खून झाला त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला होता अचलला. परंतु अचलनी न्यायालयात जाऊन सांगितलं की जे काही MPD किंवा जे काही केलं होतं ते चुकीच्या कारणासाठी केलं, न घडलेल्या घडण्यासाठी केलं. याचा अर्थ गुन्ह्याची सुरुवात फार पूर्वीपासून झाली, एका वर्षापासून झाली आणि हत्येपर्यंत झाली आणि त्याच्यामध्ये काही जे पोलीस कर्मचारी आहेत ते इन्व्हॉल्ड आहेत. ही सगळी गोष्ट लक्षात घेता तातडीनं पोलीस कारवाई करतील असं पोलिसांनी शब्द दिलाय. उद्या दुपारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजेत. संरक्षण मिळालं पाहिजे. पूर्वनी जबाब झाला पाहिजे. तो कोण कोमुलवार आहे त्याची नोकरीमधली गच्छंती आवश्यक आहे. तो आरोपी झाला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा FIR जो काय तो ते बाल आरोपी का हिमेश मामिडवार दुसरा FIR झाला पाहिजे. कारण तो बाहेर येऊन परत गुन्हेगारी करून संपवतो म्हणतो. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. या गोष्टी पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेल्या आहेत आणि या गंभीर प्रकरणावर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असंही पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे. पोलिसांनी आज शब्द दिलाय उद्या दुपारपर्यंत आम्ही पोलिसांना वेळ देतोय. ही सगळ्या गोष्टीची म्हणजे व्यवस्थित ज्या बाबी आहेत ते त्यांनी कायदेशीर दृष्ट्या अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांना ह्या गोष्टीची प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं हे एका म्हणजे केवळ SC कॅटेगरीचा आहे ह्या म्हणजे घाणेरड्या हेतूने त्या मुलाचा खून झाला आणि ही बाब एवढीच नाही तर मृतकासोबत विवाह एक मुलगी करते म्हणजे त्या प्रेमात किती पवित्रता आहे, त्या प्रेमात किती ताकद आहे, त्या प्रेमात किती शुद्धी आहे, ते प्रेम किती अजरामर असू शकेल हे लक्षात घ्या. मी तर असं म्हणेल की सक्षम ताटे यांचं भवितव्य या जी आमची ही आहे आचलच्या ज्या लढाई आहे आणि आचलच्या लढाईमध्ये मला असं वाटतंय की वेगवेगळ्या विद्यापीठातली मुलं सुद्धा तिच्या सोबत आज उभे आहेत. तिच्या म्हणजे सॉलिडेरिटीमध्ये त्या मुलाची जी हे झाली आहे म्हणजे ज्या अत्याचार झाला त्या मुलासोबत आहेत. आम्ही त्या मुलासोबत आहोत, या कुटुंबासोबत आहेत. या कुटुंबाला जर कोणी डोळा वर करून बघण्याचा प्रयत्न केला, एखाद्या नालायक एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर एखाद्याने जर चुकीचा करण्याचा प्रयत्न झाला तर याद राखायचं या कुटुंबासोबत जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते व्यक्तिगत आहेत. हा सुद्धा आम्ही इशारा देत आहोत आणि त्यामुळं हे कुटुंब आमचं आहे, हे रक्त आमचं आहे. आम्ही मानवतावादी आहोत आणि आमची आचल सुद्धा आमची मुलगी आहे. आमच्या आचलला सुद्धा केसाला तिच्या धक्का लागला नाही पाहिजे आणि एक मन आहे जब प्यार पे पहरा हुआ प्यार और भी गहरा हुआ. हे तुम्हाला सांगतो आचलचं हे प्रेम
आणि अचलची ही निष्ठा तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं इनहलेशन ऑफ कास्ट साठी बाबासाहेबांच्या विचारांची ही लढाई आहे, हे आम्ही मानतो. भारतीय संविधानाची ही लढाई आहे हे मानतो आणि आम्ही तिच्या सोबत आहोत. सर, आता आपण सातत्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव घेतो, त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? त्यांच्यावर आरोप असे आहेत की 27 तारखेला सकाळी अचलला तिथं नेण्यात आलं होतं. त्या भाऊ जो आहे ते हिमेशनी हिला अचलला घेऊन गेला पोलीस स्थानकात आणि अचल समक्ष पोलीस अधिकारी जो कोमुलवार आहे तो म्हणाला की तिच्या भावाला हिमेशला म्हणाला की तू इतकं सगळं करतोस, तुझ्या बहिणीचं लफडं आहे, त्याला तू मारू शकत नाहीस का? तिथं तो हिमेश त्या कोमुलवारला म्हणतो की संध्याकाळपर्यंत त्याला मारतो. बरोबर आहे ना? काय म्हणाला? त्याला मारून तुमच्या समोर येतो. त्याला मारून तुमच्या समोर येतो. म्हणजे हा कोमुलवार हा जो आहे हा वर्दीतला राक्षस, ह्या वर्दीतला राक्षसानी जे आहे नुसती टिप दिली नाही तर ह्या वर्दीतल्या राक्षसानी जे आहे त्याचं जे वर्तन आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर हे ठेवण्यात येईल, गृह सचिवांसमोर ठेवण्यात येईल, DGP समोर ठेवण्यात येईल, स्पेशल हायजीन समोर ठेवण्यात येईल आणि आता SP आणि DYSP साहेबांसमोर हे ठेवण्यात आलेलं आहे. त्याची गय केली जाणार नाही. जे वर्दीत राहून जर अशा प्रकारे भ्याड काम करण्याचे जर इशारे देत असेल आणि हे कर, तुला आम्ही काय म्हणाला तो परत सोडून काय म्हटलं त्यांनी? आल्यानंतर तुला दाखवतो सक्षम नाही, तो कोमुलवार काय म्हणाला की तुला सोडवतो, काय बोलला तो त्याला? तुला म्हणजे असं नाही काय हा. बोलला, तुझं वय कमी आहे, तू लवकर सुटून येशील. ते त्याच पुढे जाऊन त्या आरोपींना तो एनर्जी देतो की तुझं वय कमी आहे, तू सुटून येशील. त्याच्यामुळं वर्दीतला सुद्धा एक गुन्हेगार आहे. सगळे वर्दीतले गुन्हेगार नसतात, परंतु तो एक वर्दीतला गुन्हेगार आहे. त्या वर्दीतल्या गुन्हेगाराला सुद्धा आरोपी केलं पाहिजे, खुनामध्ये आरोपी केलं पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. मराठवाड्यातील एका वर्षातली ही दुसरी घटना आहे मराठवाड्यामध्ये आणि 26 म्हणजे संविधान दिनाच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना घडते. राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेच गृह खाते आहे आणि मराठवाड्यात विशेषतः या घटना घडताना पाहायचं कसं पाहत आहे सगळ्या गोष्टी? दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की संविधान आणि संविधानिक हक्क हे प्रत्येकाच्या अबाधित राहिले पाहिजे. हे प्रेम प्रकरणात ज्या प्रकारे ह्या प्रेमाला तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे हे संविधानामध्ये दिलेली ताकद आहे. आणि आज पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आज संध्याकाळपर्यंत लेट इव्हिनिंग आणि उद्या 11 वाजेपर्यंत कारवाई होईल. कारवाई नाही झाली तर कायदेशीर दृष्ट्या आम्ही समोर जाऊ. आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांना ही बाब आम्ही कळवलेली नाही, परंतु आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक डिटेल याच्यावरला रिपोर्ट, फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहोत, नावानिशी देणार आहोत. वर्दीतील कर्मचाऱ्यांच्या सगळ्या याच्यानुसार आम्ही देणार आहोत. दादा सर, कायदेशीर कारवाईचं पुढचं काय असणार आहे तुमची मागणी? म्हणजे विशेष सरकारी वकील, फास्ट ट्रॅक मध्ये ते तुम्ही लक्ष द्या. तुम्ही स्वतः जर त्या कुटुंबाची इच्छा जर त्यांनी लिहून दिली तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील ह्या लढ्यामध्ये आम्ही या कुटुंबाचे वकील म्हणून, कारण ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे, किंवा ह्यांचा पक्ष किंवा शिक्षा मिळावी आरोपीला म्हणजे एकदम कडकात कडक म्हणजे फाशीची शिक्षा, ह्याच्यासाठी जर कायदेशीरपणे जर ही काम आम्हाला मिळालं तर आम्ही ह्याच्यामध्ये उभं राहून डे टू डे हिअरिंग म्हणजे येणारी 26 नोव्हेंबर येणाऱ्या संविधान दिनाच्या अगोदर फाशीपर्यंत आरोपी कसे जातील याच्यासाठी आम्ही पूर्ण लढाई लढू. आम्ही संविधानाची ताकद त्यांच्यासोबत राहू. साहेब, हे सुद्धा एक वेगळा प्रश्न. हे संविधानामध्ये दिलेली ताकद आहे आणि आज पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आज संध्याकाळपर्यंत लेट इव्हिनिंग आणि उद्या 11 वाजेपर्यंत कारवाई होईल. कारवाई नाही झाली तर कायदेशीर दृष्ट्या आम्ही समोर जाऊ. आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांना ही बाब आम्ही कळवलेली नाही, परंतु आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक डिटेल याच्यावरला रिपोर्ट, फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहोत, नावानिशी देणार आहोत. वर्दीतील कर्मचाऱ्यांच्या सगळ्या याच्यानुसार आम्ही देणार आहोत. दादा सर, कायदेशीर कारवाईचं पुढचं काय असणार आहे तुमची मागणी? म्हणजे विशेष सरकारी वकील, फास्ट ट्रॅक मध्ये ते तुम्ही लक्ष द्या. तुम्ही स्वतः जर त्या कुटुंबाची इच्छा जर त्यांनी लिहून दिली तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील ह्या लढ्यामध्ये आम्ही ह्या कुटुंबाचे वकील म्हणून, कारण ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे, किंवा ह्यांचा पक्ष किंवा शिक्षा मिळावी आरोपीला म्हणजे एकदम कडकात कडक म्हणजे फाशीची शिक्षा, ह्याच्यासाठी जर कायदेशीरपणे जर ही काम आम्हाला मिळालं तर आम्ही ह्याच्यामध्ये उभं राहून
डे टू डे हिअरिंग म्हणजे येणारी 26 नोव्हेंबर येणाऱ्या संविधान दिनाच्या अगोदर फाशीपर्यंत आरोपी कसे जातील याच्यासाठी आम्ही पूर्ण लढाई लढू. ही आम्ही संविधानाची ताकद त्यांच्यासोबत राहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.